लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कांदा शेतीला भरवशाचा आणि शाश्वत नफ्याचा आधार देणारा निर्णय महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने घेतला असून जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात जायगाव येथे उभारण्यात येणाऱ्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या राष्ट्रीय कांदा भवनची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली। राष्ट्रीय कांदा भवन उभारल्यानंतर हे सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जाणार असल्याचे दिघोळे यांनी स्पष्ट केले। राष्ट्रीय कांदा भवनमधून कांदा बियाणे संशोधन व दर्जा नियंत्रण, रोपांचे संगोपन, लागवडीनंतर खत व औषधांचे शास्त्रीय नियोजन, उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी सामूहिक खरेदी तसेच संपूर्ण पिकांची निगराणी कमी खर्चात आणि सामूहिक पद्धतीने केली जाणार आहे। राज्यातील व देशातील बाजार समित्यांमधील कांदा विक्री व्यवहार पूर्णतः पारदर्शक ठेवण्यावर भर दिला जाणार आहे। कोणत्याही शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक, पिळवणूक किंवा लूट होणार नाही, तसेच निर्णय प्रक्रियेत शेतकरी सर्वोच्च स्थानी असतील असेही त्यांनी सांगितले। यावेळी सिन्नर युवक तालुका अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्यासह सोमनाथ गीते, गणेश सांगळे, कैलास आव्हाड, संतोष दिघोळे, भाऊसाहेब केदार, सतीश दिघोळे, नितीन गीते, गणेश दिघोळे, सिद्धार्थ गीते, मारुती भांगरे, उत्तम आव्हाड, रामभाऊ भांगरे आदी उपस्थित होते। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।